शुभ सकाळ मित्रांनो. रात्री अचानक एवढं प्रचंड पाऊस आमच्याकडे बी झाला मित्रांनो. आणि काही ठिकाणी गारपीट पण झाली, विजा पण पडल्या, त्याच्यात काही शेतकऱ्याची जनावरं पण दगावले. आणि सध्या जो अतोनात जे शेतकऱ्याचं नुकसान झालं मित्रांनो, की त्याच्यामध्ये तुमचा कांदा आहे, गहू आहे, काही केळीची बागं होते किंवा जे केळीची बागं म्हणजे वाऱ्यानं उमळून त्या पडतात, केळीचे जे झाडं आहेत तेच पडून जातात. दुसरं तुमचं डाळिंबाला फुलं होते, कळी होती, तिकडं काही गारपीट झाली, ती कळी फुलं सगळे खाली आले. मोसंबीचे बार होता. म्हणजे इतकं अतोनात रात्री नुकसान झालं पावसानं मित्रांनो. आणि मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, की शेतकरी कष्ट करतो, घाम गाळतो, पैसा लावतो. आणि जे म्हणतो ना आपण, शेतकरी का कर्जबाजारी होतो, तर त्याला हे कारण आहे मित्रांनो, की शेतकऱ्याला जे करायचं आहे शेतकरी तो करतो. त्याचं जे नित्य काम असतं, शेती व्यवसायामध्ये जे करावं लागतं ते करतो, घाम गाळतो, पैसा लावतो, सगळ्या गोष्टी शेतकरी करतो. पण अचानक रात्रीतून जे होतं ना मित्रांनो, तर त्यावेळेस शेतकऱ्यासमोर आत्महत्याशिवाय पर्याय नसतो. कारण काय चुकी आहे शेतकऱ्याची, विचार करा ना तुम्ही. काय त्याचं म्हणजे सगळं शेतीला लावतं आहे एकीकडं. पैसा नसला तर व्याजानं काढून पैसा लावतं आहे, कोणाकडून उसने घेऊन लावतं आहे. नाही तर आपल्या बायकोच्या गळ्यातले दागिने ठेवून त्याच्यावर व्याज काढून पैसा लावतं आहे. आणि असं याच्यामध्ये की जो माल तोंडात घ्यायचा, आता घास घ्यायचा, तर अशा टायमाला हा अवकाळी पावसानं ते पूर्ण होतच नव्हतं, होऊन जातं. म्हणजे ही परिस्थिती मित्रांनो शेतकरीची. कसा शेतकरी कर्ज भरेल? आणि याच्यातून जे काही ह्या संकटातून जे काही वाचलं आहे, तर त्याला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नाही. म्हणून शेतकरीची ही जी परिस्थिती मित्रांनो, म्हणून शेतकरी कर्जबाजारी का होतो, त्याला ही कारणं आहे. हा निसर्गाचा लहरीपणा. दुसरी गोष्ट सरकारी व्यवस्था. ती सरकारी व्यवस्था जर आपण बघितलं तर कोणत्याही मालाला योग्य भाव देत नाही, आहे की नाही. म्हणजे त्यांचं जे तुमचं आयात निर्यातीचं धोरण बी सरकारचं बिलकुल चुकीचं आहे. तर म्हणून आपलं सरकारला हात जोडून विनंती मित्रांनो, किंवा काल झालेल्या पावसात आता 3 तारखेपर्यंत पाऊस मित्रांनो, अजून काय काय नुकसान होईल सांगता येत नाही. पण शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी आणि त्वरित त्याचे पंचनामे त्वरित सुरू करावे मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.